नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आज आहे 31 जुलै 2025, म्हणजे आपली आज कॅप राऊंड 1 ची अलॉटमेंट होणार आहे। म्हणजे तुम्हाला तुमच्या 2 वर्षाचं कष्टाचं फळ आज मिळणार आहे। तुम्हाला एक तुमच्या हातामध्ये एक चांगलं कॉलेज असणार आहे। तर मित्रांनो, याविषयी आपण डिस्कस करणार आहोत की बरेचसे विद्यार्थ्यांचा मला कॉल आला किंवा बरेचसे विद्यार्थी विचारताय की नक्की अलॉटमेंट कधी होणार आहे, अलॉटमेंटचा वेळ काय असणार आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नक्की एक्झॅक्ट आपली अलॉटमेंट कधी होणार आहे। त्यासोबत मित्रांनो, मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की अलॉटमेंट कशा पद्धतीने असणार आहे, अलॉटमेंट लेटर म्हणजे काय आणि ते तुम्हाला कशासाठी इम्पॉर्टंट आहे हे या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे। त्यासोबत मित्रांनो, आपले सह्याद्री ट्युटोरियल्सचे संस्थापक श्री महेश सर यांनी वेळोवेळी आपल्याला गायडन्स प्रोव्हाइड केला, सपोर्ट प्रोव्हाइड केला, त्याबद्दल त्यांचे टेक एस्पायर टीम कडून खूप खूप आभार। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करू। तर मित्रांनो, आज आपली अलॉटमेंट होणार आहे। बरेचसे विद्यार्थी काय करतायत, बरेचसे पालक काय करतायत की आतापासूनच वेबसाईटवर ट्रॅफिक तयार करतायत की बाबा कधी होते अलॉटमेंट। एक बरोबर, ठीक आहे, त्यांचं पण बरोबर आहे, एक एक्साइटमेंट आहे, बरोबर, त्यांचं 2 वर्षाचं फळ त्यांना मिळणार आहे जे त्यांनी कष्ट घेतले। समजा कॅप रजिस्ट्रेशन असो, एवढ्या पेजेस पार करून ते इथपर्यंत आले, तर बरोबर एक्साइटमेंट आहे। तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, दरवर्षी सीईटी सेल काय करतं की त्यांचे जे इम्पॉर्टंट अपडेट असतील, म्हणजे समजा रिझल्ट असो, मेरिट लिस्ट असो किंवा आन्सर की असो, हे कधी रिलीज करतात तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, कारण तुम्ही पण 1-2 महिन्यापासून सीईटी सेल सोबत संलग्न झालाय। तर 7च्या नंतर, म्हणजे रात्री 7च्या नंतर किंवा संध्याकाळी 7च्या नंतरच ते सर्व गोष्टी करतायत, बरोबर, कारण त्यावेळेस वेबसाईटवर ट्रॅफिकवर किंवा सर्व्हरवर एवढा लोड नसतो। तर त्यावेळेस त्यांनी एक रात्रीचा टाइम ते डिसाईड करतात आणि त्यावेळेस अलॉटमेंट करतात। आता अलॉटमेंट हे पण कशा प्रकारे असतात किंवा कसे चेक करायचे आपण, तर सर्वप्रथम मित्रांनो, आपल्याला अलॉटमेंट आपल्या प्रोफाईल मध्ये दिसणार, म्हणजे सीईटी सेलवर तुम्ही जर लॉग इन क्रेडेन्शियल यूज करून जर लॉग इन केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची अलॉटमेंट दिसेल। त्याचबरोबर तिथं एक नवीन न्यू म्हणून एक टॅब येत असतो की प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर कॅप राऊंड 1। तर त्या ठिकाणी तुमचे लॉग इन क्रेडेन्शियल्स, म्हणजे तुमचा जो ईएन नंबर असेल किंवा बर्थ डेट असेल, तर हे डिटेल्स यूज करून तुम्ही अलॉटमेंट चेक करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, सीईटी सेल काय करतं की इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट जारी करतं, आणि ज्यावेळेस आपली समजा प्रोव्हिजनल अलॉटमेंट म्हणजे क्रेडेन्शियल यूज करून आपल्याला ज्यावेळेस लॉग इन करायचंय आणि त्यावेळेस दिसणार आहे, त्याच्यापेक्षा अगोदर ते काय करतात की पीडीएफ रिलीज करतात, म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये कोणकोणत्या मुलांना अलॉटमेंट मिळाली यांची पीडीएफ ते जारी करतात त्यांच्या वेबसाईटवर। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचंय की या पीडीएफ आल्याच्या नंतर तुमचं जे संभाव्य कॉलेज तुम्हाला असं वाटतंय की, किंवा आता तुम्ही तर रँक पाहिलेच असतील, बरोबर, लिस्ट बनवत असताना तुम्हाला कळत असेल की बाबा कोणत्या कॉलेजचा रँक किती असतो, किंवा आपले एक अंदाज आला असेल की समजा या कॉलेजला किती आपण समजा लागू शकतो की नाही, या पद्धतीचा अंदाज तर तुम्ही चेक करू शकता डायरेक्ट पीडीएफ डाउनलोड करून। किंवा थोडा जर तुम्ही वेट केला तर पुन्हा आपली वेबसाईटवर ते अपलोड तर होणारच आहे, म्हणजे तुमच्या क्रेडेन्शियल्स नुसार। आणि सध्या तर आता हे बघा, काय पालकांचं काय होतं की बाबा सर्वांना एक सोबतच अलॉटमेंट पाहिजे असते, म्हणजे सोबत म्हणण्यापेक्षा लगेच चेक करतात, किंवा सर्वच विद्यार्थी एक्साइटेड म्हणजे लगेच चेक करतात, त्याच्यामुळे वेबसाईट क्रॅश होते, त्याच्यानंतर आपल्याला अलॉटमेंट पाहायला आपल्याला वेळ होतो। त्यापेक्षा मित्रांनो काय करा, सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी असेल की 7 नंतर तुम्ही चेक करा। जर अलॉटमेंट असेल, आपण ग्रुपवर आपल्या अपडेट करू की ज्यावेळेस अलॉटमेंट येईल त्यावेळेस आपण ग्रुपवर एक नोटिफिकेशन टाकू। त्याच्यानंतर समजा तुम्ही थोडं जर वेळ घेऊन जर हे केलं ना, म्हणजे समजा चेक केलं ना, तर ते तुमच्यासाठी फायद्यात पडेल। कारण कसं असतं, ज्यावेळेस माणूस चेक करतो, बरोबर, तर त्यावेळेस वेबसाईट चालत नाही, आपलं फ्रस्ट्रेशन लेवल वाढते, बरोबर, आपल्याला मानसिक ताण होतो। तर त्याच्यामुळे काय करायचं, 1-2 तास तुम्ही थोडंसं वेट करायचा, आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस वेबसाईट सुरळीत चालू होईल तर त्याच वेळेस तुम्ही चेक करायला चालू करायचं, बरोबर। तर मित्रांनो, आज तुम्हाला अलॉटमेंट होणार आहे, कॉलेज मिळणार आहे। ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळेल त्यांना खूप खूप आपल्या टेक एस्पायर टीमच्या वतीने त्यांचं अभिनंदन आहे। त्याचबरोबर समजा ज्या विद्यार्थ्यांना, बरेचसे विद्यार्थी असे असतील की ज्यांना कॉलेज मिळणार नाही, बरोबर, आता अलॉटमेंट होणार नाही। आता ती का होणार नाही अलॉटमेंट, कारण समजा कॅप 1 मध्ये त्यांनी ऑप्शन फॉर्म फिल करताना किंवा ऑप्शनची लिस्ट अपलोड करताना त्यांनी थोड्याफार चुका केल्या, बरोबर। आता त्यांनी घाबरून जायचं काही कारण आहे का, तर बिलकुल काही कारण नाही, त्यांनी घाबरून जायचं अजिबात नाही। ठीक आहे, कॅप 1 ची तुमच्याकडून अपॉर्च्युनिटी मिस झाली, पण तुमच्या पुढे कॅप 2 आहे, कॅप 3 आहे, कॅप 4 आहे। याच्यामध्ये तुम्ही एक योग्य स्ट्रॅटेजी वापरून तुम्ही एक नक्की चांगलं कॉलेज मिळवू शकता। आता ती योग्य स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी तुम्हाला असा एक गायडन्स पाहिजे की ज्याच्यामध्ये त्याला सर्वतोपरी ज्ञान असेल, बरोबर, त्याला माहिती असेल, त्याला अनुभव असेल। त्यासाठी मित्रांनो, आपली पर्सनल काउन्सिलिंग तुमच्यासाठी अवेलेबल आहे। आपल्या पर्सनल काउन्सिलिंगला एनरोल करण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जायचंय, आणि त्या ठिकाणी एक लिंक आहे आपल्या पर्सनल काउन्सिलिंग एनरोलमेंट फॉर्मची, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला अप्रोप्रिएट डिटेल्स आणि पेमेंट करून तुम्हाला एनरोल करायचंय। तुम्ही एनरोल केल्याच्या नंतर तुमचं ऍडमिशनची जबाबदारी पूर्णत्वाह आमच्याकडे असेल। तुमच्या पर्सेंटाईल, तुमच्या ज्या अपेक्षा आहेत, तुमची जी सिटी आहे, त्याच्यानुसार तुमच्या पर्सेंटाईल आपण बेस्ट ते बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस मिळवून देण्याचा आपण तुम्हाला नक्की प्रयत्न करू। त्यासोबत मित्रांनो, समजा जे स्टुडंट म्हणतात की ज्यांना समजा कॅप 1 मध्ये समाधानकारक कॉलेज नाही मिळलं, तर त्यांच्यासाठी बेटरमेंटला जा तुम्ही। आपण प्रत्येक विद्यार्थ्याला, भले त्याला
सीओईपी मिळले का असं ना, सीओईपी ईएनटीसी मिळलं असेल ठीक आहे, तू सीएस साठी जा बेटरमेंट साठी, म्हणजे बेटरमेंट हे सगळ्यांसाठी आहेत, तुम्ही बेटरमेंट मध्ये जा, त्याच्यामुळे आपल्याला फक्त फायदाच होणार आहे, तोटा काय बेटरमेंट मध्ये होणार नाही. आता मला बऱ्याच विद्यार्थ्याचा कॉल आला की समजा कॉल येतो किंवा बऱ्याच विद्यार्थ्याच्या शंका असतात की समजा मला असं कॉलेज लागलंय की समजा मला ते घ्यायचंच नाही, बरोबर, तर मी त्याला 1000 रुपये पे करून कशाला ते कॉलेज फ्रीज करू, बरोबर आहे ना. तर मित्रांनो तसं तुम्ही बिलकुल करू नका. जे तुम्हाला कॉलेज अलॉट झालंय ठीक आहे, ऑप्शन फॉर्म चुकला आहे काय असेल ते आपण पाहू, पण जे तुम्हाला तुमच्या पदरामध्ये पडलंय ते तुम्ही एकदा घ्या. त्या कॉलेजचं काय असेल ते अप्रोप्रिएट समजा 1000 रुपये आपलं चालन असतंय तेवढं तुम्ही भरा, ते सीट एकदा पक्क करा. त्याच्यानंतर आपण बेटरमेंट असो आपलं काय स्ट्रॅटेजी असेल आपण यूज करून आपण चांगलं कॉलेज मिळू. पण सध्या तुम्हाला जे पदरामध्ये पडलं ते तुम्ही घ्या, बरोबर. त्याच्यानंतर मित्रांनो स्पॉट राऊंड असेल, आयएलएस राऊंड असेल, आयएलएस म्हणजे इन्स्टिट्यूशनल राऊंड, तर त्याच्यासाठी आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहेत मित्रांनो. आपण आयएलएस राऊंड असो, इन्स्टिट्यूट आपला स्पॉट राऊंड असो, त्यासाठी आपण पर्सनल काउन्सिलिंग स्टुडंटला गाईड करणार आहोत आणि हे सांगणार आहोत की नक्की कोणत्या स्टुडंटने आयएलएस मध्ये किंवा स्पॉट राऊंड मध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे. म्हणजे समजा एखादा एससी एसटीचा मुलगा असेल किंवा समजा ओबीसीचा एनटीचा मुलगा असेल, ऑलरेडी कॅप मधून जर त्याने ऍडमिशन घेतलं तर त्याला खूप फी मध्ये कन्सेशन मिळते. म्हणजे समजा एससी एसटीचा जर आपण विचार केला तर त्यांना डेव्हलपमेंट फी प्लस ट्युशन फी हे पूर्णत्व माफ असते, त्यांचं शासन भरतं. त्याच्यानंतर एनटी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर त्यांना फक्त आणि फक्त डेव्हलपमेंट फी आणि कॉलेजची काय असेल ती ऑदर फी भरायला लागते, ट्युशन फी पूर्णत्व त्यांना माफ होते. म्हणजे अशा स्टुडंटनी थोडेसे एक चांगल्या कॉलेजच्या हव्यासापायी स्पॉट मध्ये किंवा आयएलएस मध्ये जाणं योग्य वाटतं का तुम्हाला, बरोबर. जर समजा तुमची आर्थिक परिस्थिती ठीक असेल, तुम्हाला माहित असेल की बाबा आपलं ओपनची फी भरायची, तर तुम्ही नक्की जाऊ शकता, आपण त्यासाठी तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करू. पण ज्या मुलांची समजा आर्थिक परिस्थिती एवढी नाहीये तर त्यांनी कॅप मधून ऍडमिशन घ्या, काही प्रॉब्लेम नाही, तुमचं उत्तम भविष्य कॅप थ्रू किंवा कोणत्याही कॉलेजमधून होऊ शकतं, बरोबर. कारण शेवटी ते आपल्यावर डिपेंड असतं, आपण 4 वर्ष काय करतो ते, ना की कॉलेजवर डिपेंड असतं. आणि मित्रांनो तुम्हाला एक इन्सिडेंट सांगतो, मागच्या वर्षी म्हणजे मागच्या वेळेस काय होतं की समजा आपण ग्रुपवर सांगायचो की बाबा स्पॉट या कॉलेजचा स्पॉट राऊंड चालू झाला, या कॉलेजचा आयएलएस राऊंड चालू झाला, रजिस्ट्रेशन करा वगैरे 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 आपण सगळं सांगायचो. तर एक एससीचा मुलगा होता, तर एससीचा मुलाचं काय झालं की त्यांना समजा माहिती नव्हतं, त्यांना एक हाफ नॉलेज होतं की बाबा स्पॉट मध्ये चांगलं कॉलेज मिळतंय, पण त्यांना हे माहिती नव्हतं की स्पॉट मध्ये आपल्याला ओपनची फी भरायला लागणार आहे. आता त्यांनी काय केलं, स्पॉट मधून ऍडमिशन घेतलं, कॅप मध्ये त्यांना नो डाऊट चांगलं कॉलेज लागलं होतं, पण त्याच्यापेक्षा चांगलं एक थोडं कॉलेज त्यांना स्पॉट राऊंड मधून मिळलं. आता त्यांनी ऍडमिशन घेतलं, आता ऍडमिशन घेण्याच्या वेळेस मग त्यांना त्यावेळेस कळलं की बाबा आपल्याला इथं ओपनची फी भरायला लागेल, मग त्यांची धांदल उडली. तर तशी तुमची गोष्ट होऊ नये त्यासाठी तुम्ही काय करा, आपल्या पर्सनल काउन्सिलिंगला एनरोल करा. त्यासोबत आपल्या युट्यूब मध्ये तर तुम्हाला फ्रीली सर्व गोष्टी अवेलेबल आहेतच, बरोबर. तर तुम्ही त्या गोष्टी अभ्यासा आणि व्यवस्थित काय असेल ती स्ट्रॅटेजी बनवा आणि या ऍडमिशन प्रोसेसला फेस करा. तर पुन्हा एकदा मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज लागलंय आणि ज्यांना नाही लागलं त्यांनी काळजी करू नका. तर त्यांच्यासाठी खूप खूप अभिनंदन, आपली टीम तुमच्या प्रत्येक क्वेरी रिझॉल्व्ह करण्यासाठी तत्पर आहे. मित्रांनो जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण ग्रुपची लिंक देतोय, तिथं जॉईन व्हा, तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे रिलेटेड अपडेट मिळत राहतील. त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर फक्त व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, अजूनही आपलं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तुम्हाला इंजिनिअरिंग रिगार्डिंग एनी डाऊट असेल तर तुम्ही आपलं प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला प्रत्येक गोष्ट ट्रस्ट आणि एकदम विश्वसनीय गोष्ट या चॅनलवर मिळणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासोबत आपलं चॅनल तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, तुमच्या कॉलेजच्या ग्रुपमध्ये, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, जेणेकरून ऍडमिशन प्रोसेस बद्दल त्यांनाही थोडीशी हेल्प होईल. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.